की हा भारतासमोर सुरक्षेच्या मुद्द्यावरून खूप साऱ्या समस्या आहेत आणि त्याचे विविध बहुआयाम आहेत. जसं की राज्याशी रिलेटेड आणि बिगर राज्य. राज्याशी रिलेटेड आपल्या सराउंडिंग काय राज्य आहेत आणि नॉन राज्याचे आहेत. आणि जर आपण याला व्यवस्थितपणे प्रत्युत्तर दिलं तर आपण नक्कीच ह्या धोक्याला कमी करू शकतो. म्हणजे आपण ऍक्सेप्ट पण केलं आणि जे धोके ते पण दाखवले, म्हणजे पूर्ण क्वेश्चन रिफ्लेक्ट झाला इंट्रोडक्शन मध्ये. अर्धे मार्क तरी मिळतील. मग आपण डिस्कस कडे जाणार. डिस्कस मध्ये सगळ्यात आधी काय करायचंय, अनालाइज. मग भारताची पोझिशन, भारताचे बॉर्डर इश्यूज, पाकिस्तान, चायना, आणखी जे जे कंट्रीज तुम्हाला वाटत आहेत थोडे बहुत प्रमाणात मायग्रेशन अँड ऑल इश्यू मध्ये बांगलादेश आहे, अफगाणिस्तान आहे, ते डायरेक्टली रिलेटेड नाही आहेत स्टेटमध्ये, पण त्यांचाही पण बरेचसे अँगल आहे. तिथे नॉन स्टेट ऍक्टर्स बरेचसे कारणीभूत आहेत. मग तुम्हाला तिथं डिटेलमध्ये स्टेट ऍक्टर्स, नॉन स्टेट ऍक्टर्स कोणकोणते हे अनालाइज करायचे, म्हणजे परीक्षण करून सांगायचंय. तुम्ही ते क्लिअर केलं अर्ध्या बॉडीमध्ये. अर्ध्या बॉडीमध्ये काय लिहिणार,